महाराष्ट्रात वटपौर्णिमा ही 29 जून 2026 रोजी सोमवारी ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केली जाणार आहे. बऱ्याच जणांना माहीत नसतं उपवास कधी सोडावा. तर पूजा, प्रदक्षिणा आणि कथा पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी फळाहार किंवा जेवण करून उपवास सोडू शकता. काही घरांमध्ये दुसऱ्या दिवशी देखील पारणे करण्याची परंपरा असते. प्रत्येक इथे वेगवेगळी पद्धत असते, त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता. वटपौर्णिमा 2026 संपूर्ण पूजा विधी आणि साहित्य इथं दिलेलं आहे. तर साहित्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, अगरबत्ती, दिवा, कापूर, वडाच्या झाडाला बांधण्यासाठी कच्चा सूत, दोरा, फळे, नारळ, पाण्याचा कलश, नैवेद्य, गोड पदार्थ इत्यादी लागणार आहे. त्यानंतर हळद, कुंकू, फुले अर्पण करून पूजा करा. वडाच्या झाडाभोवती 7 किंवा 108 प्रदक्षिणा तुमच्या घराच्या परंपरेनुसार तुम्ही घालू शकता. प्रदक्षिणा घालताना कच्चा दोरा झाडाभोवती गुंडाळा. त्यानंतर सावित्री सत्यवानाची कथा ऐका किंवा वाचा. आरती करून नैवेद्य दाखवा. वडाच्या झाडाला ज्येष्ठ महिलांना नमस्कार करा. तसेच साडीचा रंग लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, जांभळा नेसू शकतात आणि काळा, पूर्ण पांढरा व गडद राखाडी अशुभ मानला जातो.